प्रेयर स्टार्ट करूया. येस, चालेल. हम्म. हात जोडायचे, डोळे बंद करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा 3दा. इनहेल, एक्झेल. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आजच्या या उत्कृष्ट, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ दिवसासाठी परमेश्वरा तुझे खूप खूप आभार. आजचा दिवस हा माझ्या जीवनातला अतिशय भाग्यशाली दिवस आहे. मी खूप खुश आहे, कारण मी जिवंत आहे, मी श्वास घेत आहे. आज एक नवीन दिवस मला मिळालेला आहे. या नवीन दिवसाची सुरुवात मी तुझ्या नावाने करते आहे. परमेश्वरा, खूप खूप धन्यवाद. तू मला हे खूप सुदृढ, रोबस्ट हेल्थ असं शरीर दिलं आहे. माझ्या शरीरातले सगळे अवयव खूप छान रीतीने काम करत आहे. माझे सगळे सेल्स खूप छान हेल्दी आहेत. माझं हार्ट हेल्दी आहे. मी खूप 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 एन्जॉय करते आहे. परमेश्वरा, थँक यू सो मच. थँक यू माझ्या आईसाठी, जिने मला जन्म दिला, दूध पाजलं, माझं संगोपन केलं, मला वाढवलं. त्या माझ्या आईसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद माझ्या वडिलांसाठी, ज्यांनी माझं पालनपोषण केलं, मला कर्तृत्ववान बनवलं, माझं शिक्षण केलं. या माझ्या पित्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा, त्या पंचतत्वांसाठी, ज्यामुळे आमचं शरीर बनलेलं आहे. धरती मातेसाठी धन्यवाद, जी आम्हाला कपडे, अन्न, सगळ्या गोष्टी देते. सोनं, चांदी, हिरे, मोती, जवाहरात, खनिज, हे सगळं त्या धरती मातेतून येतं. छान 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 जागेवर आम्ही त्या धरती मातेमुळे फिरू शकतो. थँक्यू धरती मा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. सतत आम्हाला ग्राउंडेड राहायला शिकवतं. थँक्यू धरती मा. धन्यवाद धरती मा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या अग्नीसाठी, जी अग्नी प्रज्वलित आमच्या पोटामध्ये आहे, ती अन्नाचं पचन करते. त्या अग्नीसाठी धन्यवाद. त्या सूर्यदेवतेसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सूर्यदेवता आम्हाला रोज डिसिप्लिन शिकवतं. वेळेवर यावं, वेळेवर आपले काम करावी, ही सगळं आम्ही शिकवण सूर्यदेवतेपासून शिकवतो. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद सूर्य भगवान. धन्यवाद अग्नी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या पाण्यासाठी, त्या अमृततुल्य पाण्यासाठी. या पाण्यामुळे माझं जीवन खूप सुंदर बनत आहे. माझं शरीर खूप छान हेल्दी बनत आहे. हे पाणी पिऊन मला खूप छान वाटतं. पाणी माझ्या जीवनातला अमूल्य घटक आहे. पाण्यामुळे मी भरपूर कामं करू शकते. पाणी हे मला सतत सतत जीवनामध्ये काही ना काही शिकत राहून, वाहत राहणं हे शिकवतं. थँक्यू, 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 थँक्यू. आभार त्या पाण्यासाठी. आभार त्या वायूसाठी, जे माझ्या नाकातून श्वासोच्छवासाद्वारे निघतं. आणि मी हवा, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड सोडून ऑक्सिजन घेते. मी जिवंत आहे त्या हवेमुळे. त्या हवेसाठी खूप खूप धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद त्या स्पेस एलिमेंटसाठी. त्या स्पेस एलिमेंटमुळं माझ्या शरीरामध्ये जी पोकळी निर्माण होते, ज्याने मी माझे काम करू शकते, माझा विचार करू शकते, नवीन नवीन मी ज्ञान अर्जन करू शकते. हाताबोटांच्या पायामध्ये असलेल्या स्पेस एलिमेंटमुळे माझे हात चालू शकतात. थँक्यू, थँक्यू. ब्रह्मांडात जी स्पेस आहे, त्याच्यामुळे ग्रह तारे सगळे एका एका जागी व्यवस्थित त्यांच्या स्पेसमध्ये आहेत. आणि त्यामुळे सगळं ब्रह्मांड अगदी व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन करत आहे. थँक्यू त्या ब्रह्मांडाच्या साठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. परमात्मा, आजचा दिवस अतिशय सुंदर आहे. मी जिवंत आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, मी राजा राणी सारखी जगत आहे. मला प्रचंड प्रमाणात भरपूर 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 धन देण्यासाठी धन्यवाद. मी या धनाचा अतिशय छान उपयोग करते आहे. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आभार या दिवसासाठी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हँड्स रब. ऊर्जा निर्माण झाली की ती आपल्या चेहऱ्यावर लावायची. गरम गरम हात, आणि आपल्या हाताकडे पाहायचं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद थँक्यू, परमेश्वर. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. स्वतःचे पाया असं हाताने पडू शकता तुम्ही. धन्यवाद.
थँक्यू सुचिता. लव यू सुचिता. थँक्यू. आज आपण ऑर्गनसाठी लिहिणार आहोत ना. हो मॅडम. आणि सगळ्यांनी त्यांची 10-10 वरदानं लिहिली असेल, नसेल लिहिली तर ती सुरू करून मग पुढे सुरू करा. शरीरासाठी पहिलं सेंटेन्स आपण इथून मेंदूसाठी घ्यायचं सुरुवातीला, की केसांपासून सुरुवात करायची. ब्रेन पासूनच घेऊया ना मग. हम्म. कोणाला सेंटेन्स फॉर्मेशनला जर अ, अडचण येत असेल तर सांगायचं. सगळ्यांनी लिहिलं ब्रेनसाठी. ब्रेन नंतर सुचिता मॅम लिहिलं का तुम्ही? नाही मॅम, मी ते वरदान द्यायचं होतं. सॉरी. ठीक आहे, आधी सुरुवातीला 10 वरदानं लिहून घ्या, चालेल. एकदा सगळ्यांची वरदानं लिहून झाले की सांगा, मग आपण सुरू करूया एक एक.
प्राजक्ता मॅम, तुम्ही सांगा तोपर्यंत सेंटेन्सेस एक एक एक. काय म्हणता मॅम? सुरू करा ना, तुम्ही सांगा एक एक सेंटेन्स तोपर्यंत. अच्छा, चालेल. सगळ्यांनी 10 वरदानं लिहिली का? आधी तर सगळे कॅमेरे ओपन करा. हम्म. कारण ते कळत नाहीये तुम्ही झोपले आहात की तुम्ही लिहत आहात. लिहित आहे मॅम. आय गेस सगळ्यांचे आता लिहून झाले असतील 10 वरदानं. तर आपण आता आपल्या शरीरातील अवयवांसाठी लिहायला सुरुवात करणार आहे. तर आपण ब्रेन पासून सुरुवात केलेली आहे. ब्रेन म्हणजेच मेंदू. तर तुम्ही कशासाठी आभारी आहात? तुमच्या मेंदूला कोणी सांगेल का? शेअर करेल का? मी आभारी आहे माझ्या मेंदूची. त्याच्यामुळे माझ्या सर्व शरीरात चेतना किंवा कमांड मिळते. त्याच्यामुळे हम्म. सर्व अवयव कार्यरत होतात. छान. इतर लोक पण सांगू शकतात, कारण हम्म. सगळ्यांना देवाने ब्रेन दिला आपल्याला, आणि मग त्याचा कशासाठी तुम्ही कृतज्ञ आहात ते तुम्ही व्यक्त करू शकता इथे. मी लिहिलं आहे, मी आभारी आहे माझ्या ब्रेनची. मला शरीरातील सगळ्या म्हणजे माझ्या शरीरातील सगळ्या अवयवांचे कार्य सुरळीत चालवतो. किती मॅम? मी एक आभारी एक. आहे माझ्या मेंदूची, कारण मला अम, सकारात्मक विचार करण्याची शक्ती माझ्या मेंदूकडून मिळते. येस. हम्म. एक एक लिहायचं की कसं लिहायचं किती मॅम? एक एक लिहूया, किंवा जर कोणी सांगितलं तर दोन दोन पण चालेल. पण बोलले पाहिजे ना, पार्टिसिपंट बोलत नाही तो एक हे आहे. नाही. मग नाहीच बोलले तर आपण पुढे पुढे जायचं, एक 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 घ्यायचं. चालेल. मी आभारी आहे ब्रेनसाठी, कारण ते सगळं माझ्या लक्षात राहते. मी आभारी आहे माझ्या ब्रेनची, नवनवीन आयडियाज देते. राईट. हम्म. नेक्स्ट, हेअर, केसांसाठी. मी आभारी आहे माझ्या केसांसाठी, जे माझं सौंदर्य वाढवतं. येस. मी आभारी आहे माझ्या केसांसाठी, ज्यामुळे मी वेगळ्या वेगळ्या हेअरस्टाईल करून स्वतःला आणखी सुंदर बनवू शकते.
मी आभारी आहे माझ्या केसांसाठी, जेणेकरून मी नवीन नवीन क्लिप्स त्याच्यामध्ये लावू शकते. मी आभारी आहे माझ्या केसांसाठी, अ, ज्याने मी माझ्या केसांमध्ये गजरा माळू शकते. तर अशाही प्रकारे तुम्ही वेगळं वेगळं लिहू शकता केसांसाठी. ठीक हम्म. आहे. मी आभारी आहे माझ्या अ, पापणी पापणीतील केसांसाठी, कारण त्याने माझ्या डोळ्याचं संरक्षण होतं धुळीपासून वगैरे. डोक्यावरचे झाले की मी आभा- पापणीवरचे केस या. मग आयब्रोजला साठी पण लिहायचं आहे. हम्म. ते चेहऱ्यावरचं सौंदर्य पण वाढवतं आयब्रोज. मी आभारी आहे नाकातील केसांसाठी, ज्यामुळे हवा स्वच्छ होऊन गाळ होऊन म्हणजे हम्म. प्रदूषण रहित होऊन आतमध्ये येते फिल्ट्रेशन आणि होतं. आपलं फिल्ट्रेशन होऊन आतमध्ये येते आणि आपण श्वास व्यवस्थित घेऊ शकतो, स्वच्छ श्वास येतो. नेक्स्ट. नेक्स्ट कपाळ. हम्म. मी आभारी आहे कपाळासाठी की मी कपाळावरती कुंकू लावून माझ्या चेहऱ्याचे कपाळाचे सौंदर्य वाढवते. येस. मी आभारी आहे कपाळासाठी, कारण त्यामुळं मी माझ्या स्वप्नांचं चलचित्र त्याच्यावर बघू शकते, किंवा इमॅजिनला मराठी पुरवठं काय, कल्पना. कल्पना करू शकते. मी आभारी आहे माझ्या कपाळासाठी, कारण मेडिटेशन करताना मला लक्ष केंद्रित करण्यासाठी अ, मी त्याचा वापर मदत करते. करते. हा. हम्म. मी आभारी आहे कपाळासाठी, जिथे माझं अं, बिंदी पॉइंट, थर्ड आय पॉइंट. हा, कुठलं चक्र आहे ते बघू. थर्ड आय चक्र. हम्म. नेक्स्ट लिहायचं आहे डोळ्यांकरता. मी आभारी आहे माझ्या, आता एक तुम्ही काम करायचं आहे. जेव्हा तुम्ही आता डोळा, हात, कान, नाक जे काही लिहाल ना, त्याच्या मागे एक ऍडजेक्टिव्ह लिहा. ठीक आहे. डोळा म्हणजे हम्म. डोळ्याच्या मागे एक ऍडजेक्टिव्ह लावा. अतिशय सुंदर डोळे, किंवा ब्राईट डोळे, म्हणजे चमचमणारे, चकचकाकणारे डोळे. असं काळे भोर काही. डोळे, काळे काय म्हटलं? काळ्या काळ्या भोर काळे भोर भोर. डोळ्याने. हा, हं. काळेभोर सुंदर डोळ्यांसाठी मी खूप आभारी आहे, कारण त्याने मी ज विश्व बघू शकते, सृष्टीचा अनुभव घेऊ शकते असं. येस. या डोळ्यांनी आपण आपल्या जिवलग व्यक्तींचा चेहरा सुद्धा बघतो. तो त्यासाठी सुद्धा आभार व्यक्त करायचा आहे. मी आभारी आहे माझ्या सुंदर डोळ्यांची, त्याने मी माझ्या विवांचा चेहरा पाहू शकते.
नेक्स्ट लिहायचं आहे नाकासाठी. स्वतः जसं मी लिहिलं सुंदर डोळे, तसं नाकासाठी पण लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येक चाफे अवयवाच्या अगोदर एक ऍडजेक्टिव्ह यूज करायचा आहे आपल्याला. मी आभारी आहे. सरळ नाकासाठी लिहा. चाफेकळी नाही, हम्म. चाफेकळी. चाफेकडी नाकासाठी. ओके, व्हेरी गुड. मी आभारी आहे सुंदर चाफेकळी नाकासाठी कारण की मी श्वासोच्छवास करू शकते. घेऊ हम्म. शकते. नाकानंतर मी गाल. अच्छा, हा, चालेल. गुलाबी गालांसाठी. गुबगुबीत गालांसाठी गुलाबीसाठी. हम्म. गुबगुबीत, गुलाबी, मऊ असं येस. घेऊ शकता तुम्ही. गालासाठी काय लिहिलं? चालेल आपण माझं रूस सुंदर लावतो. सुंदर मला सुंदर बनवतात. जिथे मी ब्लश करू शकते. अं, रूस लावतो ना आपण त्या ज्याने गालांना. माझं आत्मविश्वास वाढतो. म्हणजे मी बाहेर जाताना मी स्वतःच्या गालांना ब्लश करून अतिशय सुंदर दिसते व माझा आत्मविश्वास वाढवतो. त्यासाठी मी माझ्या गालांची खूप आभार व्यक्त करते. हम्म. किंवा स्माईल साठी पण लिहू शकतो की आपली येस. स्माईल होल्ड करतो तो. माझ्या खळीसाठी मी गालावरच्या खळीसाठी मी आभार मानते, त्याच्यामुळे माझे सौंदर्य वाढतं हसताना. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. येस. असं असं कंटिन्युअस बोलतं सेशन ठेवा, तर एखाद्याने व्हिडिओ जर बघितलं त्याला कळलं पाहिजे की काय चालू आहे आपल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. खरी खरी. नंतर पोटांसाठी. हा. कशासाठी? ओठ, लिप्स. पोट पोट. मी आभारी आहे माझ्या सुंदर ओठांसाठी की ज्याच्यावर मी लिपस्टिक लावू शकते. हम्म. मी आभारी आहे माझ्या गुलाबी पाकळ्यांसारख्या हा. ओठासाठी, ज्याने मी माझ्या प्रियजनाला माझ्या बाळाला पप्पी प्रेम येऊ करू शकते. शकते. प्रेम करू शकते. प्रेम व्यक्त करू शकते काइंड ऑफ. येस, प्रेम व्यक्त करू शकते. मी आभारी आहे. अं, हनुवटी घ्यायची आता. चालेल. ओठांचं एक राहिलं की ह्या सुंदर ओठांमुळे मी माझ्या चेहऱ्यावर सुंदर हास्य आणू शकते. येस. हम्म. हनुवटीचं मी आकार देण्यासाठीच लिहिलं आहे. माझ्या चेहऱ्याला विशिष्ट असा आकार देण्यासाठी. येस. नेक्स्ट कान. कान. हा.
मी माझे मी तीक्ष्ण आ- तीक्ष्ण कानामुळे मी ऐकू शकते. सुंदर सुंदर आवाज, गाणे. हे आपण लिहितोय तर आपला डावा हात रिकामा आहे ना, तर मी म्हणेल की त्या त्या बॉडी पार्टला माझ्या टच करा तीक्ष्ण आणि आभार म्हणजे लिहित असताना तीक्ष्ण पण त्याला कानासाठी थँक्यू म्हणा, असं काइंड ऑफ करा जरा. माझ्या प्रियजनांसोबत बोलू शकते, मैत्रिणींसोबत बोलू शकते, माझ्या भावना व्यक्त करू शकते, त्या मला ऐकू येतात. सो हे तोंडासाठी पण होईल प्लस कानासाठी पण होईल. हम्म. किंवा माफी व्यक्त करण्यासाठी पण आपण कान पकडतो. हम्म. मी खूप आभारी आहे माझ्या कानांसाठी, कारण मी वेगवेगळे इयरिंग्स ट्राय करू शकते. व्हेरी नाईस, गुड. असंच करायचं. छान. नेक्स्ट लिहायचं आहे गळ्यासाठी. नाही नाही, तोंड आधी, तोंड हा जो ना. अच्छा, हा चालेल. जीभ पण राहिली आहे मॅम. हम्म. दात राहिले. येस येस, मी माझ्या थँक्यू. दोघांची आभार व्यक्त करते, ज्याने मला अं, जेवणाचा पहिला घास मी घेऊ शकते, त्याचा स्वाद घेऊ शकते हम्म. जिभेसाठी. म्हणजे सुरुवात माझ्या जेवणाची मी माझ्या तोंडाने करू शकते, त्यासाठी मी माझ्या तोंडाचे खूप खूप आभार व्यक्त करते. येस. मी माझ्या तोंडाची आभारी आहे, कारण की ह्या तोंडातून चांगले वाक्य बाहेर काढू शकतो. व्हेरी गुड. मी प्रार्थना करू शकते, चांगले वाक्य काढू शकते, चांगलं बोलू शकते, कुणाला मोटिवेट करू शकते. ते सगळं या तोंडामुळं. मी माझ्या जिभेसाठी लिहायचं आहे आता. हम्म, मी आभारी आहे माझ्या जिभेची, कारण त्यामुळे मला वेगवेगळ्या चवींचा आस्वाद घेता येतो. हम्म. जीभ तोंडात खास फिरवते, इकडून तिकडं तिकडून येते, त्यासाठी धन्यवाद. लाळ हम्म. लाळ निर्माण लाळ करते. पण लाळ येस. निर्माण करते. शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा जिभेचे महत्व हम्म. आहे. आहे. जिभेसाठी लिहून झालं की दातांसाठी लिहायचं आहे. मी माझ्या मोत्यासारख्या दातांसाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी
अन्न जाऊ शकते, बारीक करू शकते, कडक वस्तू खाऊ शकते, सुपारी खाऊ शकते. दातांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात पण भर होते एनहान्स करण्यासाठी. हसल्यानंतर सौंदर्य वाढवतं दात तुमचं. नेक्स्ट. गळा, हम्म छान छान दागिने घालू शकतो गळ्यात आपण. गळ्यामुळे माझं शरीर आणि डोकं यांचं जॉईंट होतं, म्हणजे जोडलं जातं. हम्म. नसा सगळ्या जोडल्या जातात. येस. हम्म. मी आभारी आहे माझ्या गळ्यासाठी ते सुंदर मी गाऊ शकतो. सुरईसारख्या गळ्यासाठी असं म्हणता येईल. हा, सुरेख गळ्यासाठी. मी आभारी आहे माझ्या. नेक्स्ट. ते आतमध्ये आपल्या गळ्याच्या इथे असतं पडजीप, त्याचं माहिती आहे का काय आहे? बोलायला मदत करते ती. अच्छा, मग ते लिहू शकतो आपण. हम्म जी स्पष्ट शब्द उच्चारण्यासाठी मदत करते. नेक्स्ट आपलं कॉलर बोन साठी लिहूया. म्हणजे हे इथे गळ्याच्या इथले जे असतं ना, हाड म्हणतो आपण इथले, त्याला मराठीत काय म्हणतात खरं माहिती नाही मला. ही जी आहे कॉलर बोन, ही इथे जी असते खांदे ना, खांदे नाही. नाही नाही, नाही, खांदे नाही का? आपली शर्टाची कॉलर असते ना, तिथे तुम्ही हो हात तेच, हा. फिरवला की जाणवेल हाड आहे दोन्ही तिथे बाजूला. हाड आहे ते ह्या दोन्ही बाजूला. बिकॉज ते माझे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करते. त्याला गळ्याचे हाड म्हणतात. ऍक्च्युली कॉलर बोनच म्हणतात, पण गळ्याचे हाड असं लिहू शकता तुम्ही. ब्युटी बोन पण म्हणतात त्याला. राईट. Yes. नावाप्रमाणेच ते आपली ब्युटी वाढवण्यासाठी मदत करते. नेक्स्ट आपण लिहूया आपल्या लंग्स साठी, फुफ्फुसांसाठी. हे जे हाड आहे शरीराच्या प्रत्येक दोन दोन असतात. हे सगळ्यात लांब हाड आहे आणि हे आडवं हाड आहे. आणि खांद्यांच्या नेक ब्लेड ते खांद्याच्या कंबरे बनवतात. तर या हाडाचाही भरपूर उपयोग आहे. अच्छा. नेकबोट बोलतो त्याला. नेकबोट बोलतो. हम्म. आपण हे बेडशीट आपल्या शरीराला आधार देण्याचं काम करतं.
आपल्या वरच्या अंगाला ते थोडं दूर ठेवतं आपल्या चेस्ट पासून, जेणेकरून आपण छान हालचाल करू शकतो कॉलर बोन मुळे. येस. चला पुढे. पुढे मी फुफ्फुस घेतलं, हम्म, त्याच्यानंतर खांदे घेऊया आपण. हम्म. चालेल ना, मी आभारी आहे फुफ्फुसासाठी कारण की मी खूप आभारी आहे माझ्या फुफ्फुसांसाठी, कारण त्यांच्यामुळे मी ऑक्सिजन घेऊ शकते आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडू शकते. राईट. फुफ्फुसासाठी लिहून झालं असेल तर हं, खांद्यांसाठी लिहायचं आहे. मी आभारी आहे माझ्या मजबूत खांद्यांसाठी कारण की मी खांद्यावरती बॅग लावू शकते. खांद्यावर काय? बॅग ओझं घेऊ आपण शकतो ऑफिस असं. ओझं घेऊ शकतो किंवा ओके, बॅग ओके. घेऊ शकतो. बरगड्या राहिल्यात. खांदा लिहून झाला की मग आपण सरकूया खाली. खांद्याचं झालं की बरगड्या घेऊया. बरगड्यांचं काय लिहू शकतो आपण? ते फुफ्फुसां आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करतात. राईट. काय करतं? फुफ्फुसांना कव्हर करतात, प्रोटेक्ट करतात. संरक्षण कवच काइंड ऑफ. सुरक्षित ठेवतात. हे झालं की हृदयासाठी लिहूया. मी आभारी आहे माझ्या हृदयासाठी कारण की ते 25/7 सतत मी धडधडत आभारी आहे असतं. माझ्या आरोग्यदायी हृदयासाठी. हृदयासाठी एक छान ऍडजेक्टिव्ह लिहा. हेल्दी हम्म. हार्ट आपण इंग्लिश मध्ये म्हणतो, तर हम्म. आरोग्यदायी हृदय आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, किंवा मॅजिकल हार्ट म्हणा, किंवा उत्स्फूर्त ईश्वर. एनर्जेटिक हार्ट. प्रेममय, प्रेमळ. प्रेमळ. स्वतःमधील एखादी क्वालिटी असेल तर त्याच्यासाठी पण लिहू शकता तुम्ही. काइंड हार्टेड असं बोलतो ना आपण, तसं. हम्म. मी आभारी आहे माझ्या मनमोकळ्या हृदयासाठी, कारण ते माझ्या शरीराला मुबलक प्रमाणात रक्त पुरवठा करते.
अहो, मी आभारी आहे माझ्या हेल्दी हार्टसाठी, कारण ते मला जिवंत ठेवतं. हार्ट नंतर हार्ट नंतर काय घ्यायचं? पाठ की खाली खाली जाऊया? इंटरनल ऑर्गन्स कम्प्लीट करायचे की आउट एक्सटर्नलच करायचे आज? इंटरनल पण इन्क्लूड करू शकतो. आपल्याकडे एक डॉक्टर मॅडम पण आहे, ते हेल्प करू शकतात आपल्याला. तर त्यांना सांगाल. प्रियंका डॉक्टर, मॅम. हो, करूयात. चला मग तुम्ही सांगा, आम्ही लिहितो. आपण फूड पाईप घेतलंच नाही. फूड पाईप नाही हे है ना. हम्म. साऊंड बॉक्स पण नाही घेतला. हम्म. तुम्ही व्हॉइस बॉक्स. सांगा ना मॅम, मग तसं आम्ही लिहितो. अवयवांची नावं पण सांगा आणि मदत पण करा फंक्शन आयडेंटिफाय करायला. आपण डायजेशन सिस्टम पासून चालू करायचं का? म्हणजे आता ओव्हरऑल आपण सगळं वरचं कव्हर केलंय, जीभ, हम्म. तोंड, पडजीभ. मग आता फूड पाईप साठी करूयात पहिला. हम्म. बरं. अन्ननलिका. हा, मी खूप आभारी आहे माझ्या अन्ननलिकेची, कारण मी अन्न गिळू शकते आणि ते माझ्या स्टमक मध्ये जाऊ शकते. काही चुकलं असेल तर करेक्ट करा प्राजक्ता मॅम. हा, म्हणजे बरोबर. सेंटेन्स फॉर्मेशन. हम्म. फक्त अन्ननलिकेआधी आपण एक वर्ड लावूया, जसं हेल्दी. हा, हेल्दी, स्ट्रॉंग, अमेझिंग, वंडरफुल असं काहीतरी लिहा. त्याने छान वाटतं, जरा छान वाटेल आपल्या अन्ननलिकेला पण. आणि स्वस्थ माझे अन्ननलिका. स्वस्थ अन्ननलिका म्हणजे हा. मराठीत लिहायचंय. हम्म, येस येस. काय म्हणाले? आम्हाला स्वस्त. स्वस्त. आणि ओके. अन्ननलिका ही माझं तोंड आणि पोटाला जोडते. हम्म. नेक्स्ट. लिहू द्या मॅम. पोटाला आणि तोंडाला. नेक्स्ट प्रियंका मॅम. 2 मिनिटं. हा. आपण सगळं फास्ट अन्ननलिकेवरती होतंय. अजून एक लिहू शकतो ना, जसं की मी खूप आभारी आहे माझ्या अन्ननलिकेसाठी, ज्यातून मी पाणी प्राशन करू शकते, त्यामुळे मी ताजीतवानी राहू शकते. हो, ऍक्च्युली ते आपण असं लिहिलंय ना की अन्न पोचवतो पोटापर्यंत, सो त्याच्यामध्ये अन्न पाणी सगळंच इन्क्लूड होतं, म्हणून तो सेपरेट पॉइंट नाही घेतलाय. पण तुम्हाला हवं ओके, असेल तर लिहू शकता. चालेल. थँक्यू. मी लिहिलं. थँक्यू. पाणी पिऊ शकते. हम्म. आता डायरेक्ट स्टमक घ्यायचं का? कारण हो, अन्ननलिका पोटालाच जोडते, त्यामुळे मग स्टमक घेऊयात आपण. चालेल. हम्म. मी खूप आभारी आहे माझ्या पोटाची, कारण तिथे माझं खाल्लेलं अन्न जमा होतं आणि त्यामध्ये पाचक द्रव्य तिथे मिक्स करून ते अन्नाचं पचन करतात. हम्म. खाल्लेलं अन्न जमा होते व पाचक द्रव्यांनी त्यांचं पाचन होतं. पाचन की पचन? पाचक द्रव्ये पाचन मिळून अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. हम्म. ओके.
आता पुढे आपण छोट्या आतड्यांसाठी करूया. हम्म. तिथे आपल्याला पॅनक्रियाज आणि बाईल कडून पॅनक्रियाज आणि लिव्हर कडून आपल्याला बाईल येतं. आता याचं मराठी मला नाही म्हणजे करता येणार ट्रान्सलेट, ते तुम्ही करा. आणि तिथे आपलं जे जे आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहे काय म्हणतात, जे आपण अन्न हे ग्रहण केले त्यातलं जे जे आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे ते ऍब्झॉर्ब केलं जातं तिथून. असं नाही ना म्हणतात. पण मग छोटे आतडे लिहायचे का पॅनक्रियाज लिहायचे? छोटे आतडे. ओके. पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड आहे हा, स्वादू. मराठीमध्ये. परत एकदा बाईल सांगता? नावाचं ज्यूस असतं. हा हा. पॅनक्रियाज आणि लिव्हर मधून आलेलं बाईल नावाचं ज्यूस असतं. ते स्मॉल इंटेस्टाईन मध्ये येतं आणि त्याच्यामुळे आपला बॉडीसाठी जे जे गरजेचं आहे ते तिथून ऍब्झॉर्ब होतं. ओके. पॅनक्रियाज पहिलं कसं मी काम आभारी करतं? आहे माझ्या छोट्या आतड्यांसाठी, जे माझ्या शरीरामधलं न्यूट्रंट्स, हा. विटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन अन्नातून घेऊन ते माझ्या ब्लड स्ट्रीम मध्ये जातं, म्हणजे ऍब्सॉर्ब करतं. हम्म. शोषून घेत. हम्म. स्मॉल आतड्या ज्या आहेत त्या पाणी पण तुमच्या शरीरामध्ये ऍब्सॉर्ब करून ते हा. तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये मूव्ह करतात. परत सांगाल का प्लीज वाक्य? ऍक्च्युली एक ही जी आहे ना स्मॉल इंटेस्टाईन जी आहे ही मोठं ट्रान्सपोर्टेशन आहे आपल्या शरीरामधलं. हम्म. मॅडम परत येस. एकदा वाक्य सांगा ना प्लीज. हम्म. छोट्या आतड्यामुळे महत्वाचे घटक पचनक्रिया सुरू घेण्यात होते, मदत पॅ- होते. पोटातून पचनक्रिया सुरू होते. छोट्या आतड्यांमुळे पोटातून पचनक्रिया सुरू होऊन ते अन्नाला तोडण्याचं काम करतं. हम्म. विथ एन्झाईम्स लिहिलंय, विथ एन्झाईम्स अँड बाईल. हा, तेच ते पाचक द्रव्य आहेत. हम्म. त्यांची पण मदत होते. हम्म. पोटामध्ये अन्नाचं अन्न तोडण्याचं काम करतं. हम्म आणि शरीराला आवश्यक असलेले सगळे घटक, आता मी एक एक मिनरल, कार्बोहायड्रेट न म्हणतात सगळे घटक सांगते. सगळे घटक रक्तांमध्ये पोहोचवण्याचं काम छोट्या आतडींमुळे होतं. ठीक आहे. येस. नेक्स्ट काय आहे? पॅनक्रियाज करूयात. ओके. पिंड. स्वादुपिंड. पॅनक्रियाज मुळे मी खूप आभारी आहे माझ्या हेल्दी पॅनक्रियाजची, कारण ते माझ्या डायजेशन मध्ये मदत करतात व त्याच्यामुळे माझ्या शरीरातली ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहते. ओके. मॅडम 5:55 झाले. हम्म. ब्लड शुगरला प्रतिभा. मराठीत काय म्हणतो आपण? ब्लड शुगर साखर, लिहायचं. रक्तातील साखर. साखर. रक्तात. कशामुळे? स्वादुपिंड. पॅनक्रियास. स्वादुपिंड इन्सुलिन सिक्रीज करते त्याच्यामुळे ते नॉर्मल राहतं. ओके.
आज आपण रायटिंग कंटिन्यू करूया, चालेल ना? चालेल. किमान पोटातलं इंटरनल ऑर्गन कव्हर करूया आपण. हो हो चालेल. चालेल. नेक्स्ट काय मॅम? किडनी. नाही नाही. मोठा आतडं राहिले ना. येस येस, सगळं करूया कव्हर वन बाय वन. स्वादुपिंडानंतर काय घेताय मॅम? हा 2 मिनिट. लिव्हर. ओके, म्हणजे यकृत. हा यकृत. ओके. मी खूप आभारी आहे माझ्या अमेझिंग लिव्हरची, कारण ते माझ्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करतं. शरीराचे शुद्धीकरण करतं. डिटॉक्स म्हणजे हा शुद्धीकरण. तसेच रक्ताचं म्हणजे सगळंच येतं त्याच्यात. रक्ताचं काय मॅम? म्हणजे शुद्धीकरण रक्ताचं पण करतं. शुद्धीकरण करतं. बरोबर. आणि डिटॉक्सिफिकेशन झाल्यामुळे आपली इम्युनिटी पण स्ट्रॉंग राहते. मग आपण असं लिहू शकतो, मी आभारी आहे माझ्या स्वस्थ यकृतासाठी, कारण ते मला माझी इम्युनिटीला काय बोलतात? हा. हम्म. इम्युनिटी. प्रतिकार शक्ती. प्रतिकारशक्ती. हा, रोग प्रतिकार शक्ती प्रतिकार शक्ती. वाढवायला मदत करते. नेक्स्ट. 2 मिनिट. आपण आपले चक्र लिहिलेत का सगळे? काय? चक्र आपले सगळे. नाही नाही. आपण अवयवांसाठी करतोय. डोक्यापासून आलोय, केसांपासून, मेंदूपासून. मोठ्या आतड्यांसाठी लिहूयात आता. चालेल. मी खूप आभारी आहे माझ्या मोठ्या आतड्यांसाठी, कारण ते अ, व तिथून सगळं वॉटर ऍब्झॉर्ब करतात आणि वेस्ट प्रोडक्ट बनवतात, आणि ते म्हणजे शरीराच्या बाहेर टाकेपर्यंत बॉडीमध्ये स्टोअर करतात ते वेस्ट प्रोडक्ट. असं येईल का ते अन्नाचं झालेलं पचन मदत करतं? सेंटेन्स. कसं येणार असं मराठीमध्ये? सेंटेन्स आहे. मी प्रियंका मॅम, खूप आपण आभारी आहे मन माझ्या. वापरू असं येईल मॅडम. शकतो. मी आभारी आहे माझ्या मोठ्या आतड्यांची, कारण ते शरीराला जेवढे लागणार आहे तेवढे पाणी घेऊन आपल्या शरीरातली घाण बाहेर टाकण्यासाठी मदत करते. नाही नाही, घाण ते नका. स्टोअर पण नाही. शरीराला मल जेवढे विसर्जनासाठी. मल साधा. म्हणू शकता. हा, मल मूत्र हा मल शब्द. मल म्हणून मल. मल.
आता ऍनस साठी करूयात. हम्म. डायजेस्टिव्ह सिस्टीमचा लास्ट. गर्भाशयासाठी गर्भाशयासाठी केलं का? सर आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी करतोय आता. आता कुठला अवयव म्हणाले? ऍनस गर्भाशय. साठी ॲनस. म्हणजे ऍनस म्हणजे काय? गुदद्वारासाठी. कशासाठी? अच्छा. गुदद्वार. मलमूत्र विसर्जनासाठी, मलम येस. विसर्जनासाठी बाहेर. प्राजक्ता मॅम झालं हा, ना? ओके. हम्म. कोलोन काय असतं मॅम मग? तो स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट असतो. स्मॉल इंटेस्टाईन हा खूप मोठा एरिया आहे. त्याचे पार्टचा म्हणजे पार्टचं एक नाव आहे कोलम. ओके. ते पण एवढं डिटेल घ्यायचं का? नाही नाही, ठीक आहे. हा, म्हणजे ट्रान्सवर्स कोलन, लॉंगिट्युडनल कोलन असं त्यांचं नाव आहेत पार्ट वाईज, आडवं उभे करूया असं. आपण ते सुद्धा भरपूर डिटेलमध्ये. हम्म. आतासाठी ठीक आहे एवढं. हम्म. थँक्यू सो मच. थँक्स टू यू. किडनी छान राहिली ना? सांगितलं. थँक्यू मॅम प्रियंका मॅम. मॅम किडनी राहिली ना? आपण आता डायजेस्टिव्ह सिस्टम केली म्हणजे पचन संस्था केली आहे, त्याच्यामध्ये किडनी नाहीये. ओके. हा. आता तुम्ही सुरू करा. माझ्या किडनीसाठी मी आभारी आहे. हम्म. आता जे रिमेनिंग बॉडी पार्ट्स आहे ना, ते तुम्ही आपलं आपलं इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करू शकता अजून पण. किडनीला मराठीत काय म्हणतात? वृक्क आयुर्वेदात मूत्राशय. म्हणतात. मूत्रपिंड. ओके. मी खूप आभारी आहे माझ्या किडनीसाठी, कारण ते फिल्ट्रेशन करून सगळं वेस्ट प्रोडक्ट युरिन द्वारे बाहेर टाकतात. आणि त्यामुळे आपलं बीपी नॉर्मल राहतो. अच्छा. हम्म. 6-4 झाले. हम्म. हो. लास्ट मध्ये लिहा आता. द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. ते सेंटेन्स लिहा आणि आपल्या शरीराला तुम्ही जिथे जिथे आता तुम्ही लिहिलं ना ऑर्गन्स बद्दल, त्या सगळ्यांना एकदा थँक्यू म्हणा ओरली, असं जे काही तुम्हाला फील करायचं आहे. द माझ्या आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. येस.
आणि कीर्ती मला मॅम एक तुम्ही सांगावंसं वाक्य वाटतं. काय बोलले ते सांगा ना. कीर्ती मॅम तुम्ही काय म्हणले ते सांगा ना. द इंग्लिश गिफ्ट मधला. तुम्ही इंग्लिश काय ऑफ वाक्य द बोललात. हेल्थ. गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. माझ्या ठीक आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे. आहे. हे मराठीत आहे. आणि द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह हे इंग्लिशमध्ये आहे. प्राजक्ता मॅम, आपण एक पण करू शकतो ना, आपल्याला सगळे बॉडी ऑर्गन्स दिलेत त्यासाठी ग्रेटफुल, म्हणजे ते राहिले ना आपलं. Yes. मी आभारी आहे युनिव्हर्सची. कारण मला एक स्वस्थ ताकदवान शरीर दिलं आहे, किंवा स्वस्थ ताकदवान अवयव दिले आहेत, सगळे अवयव. आणि ते सगळे प्रॉपर फंक्शन करतात. राईट. झालं सगळ्यांचं लिहून. सगळ्यांनी आपल्या एकदा शरीरावर, डोक्यापासून, चेहऱ्यावरून खाली, आपल्या हातावरून, पाठीवरून हात फिरवायचा आहे. आणि खरंच आपण किती ब्लेस्ड आहे की आपले सगळे अवयव हे छान सुरळीतपणे कार्य करत आहे. तो आनंद, ते सुख आपण आता अनुभवायचं आहे. आणि या सगळ्या अवयवांना एकत्रितपणे आपण थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू. एक छोटस एक 4 मिनिटाचं मेडिटेशन घेऊ का? हा, घ्या ना मॅडम. मॅम, बी हो के हो, घ्या शिवरायांचं मॅडम. साठी. मॅम घ्या ना. हम्म. ऐकू येते का? फक्त मला सांगा. ऐकू येत आहे? हो येते. हो, येते मॅम. डोळे बंद करा. लक्ष केंद्रित करायचं इथे. जैसे कि बस सिर्फ आप ही हैं, आपके चारों ओर और कुछ भी नहीं है। शरीर के एक एक अंग से ध्यान को हटाते हुए धीरे 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 भ्रुकुटी के बीच आ जाइए। सेंटर ऑफ द फोरहेड, बिटवीन द आईब्रोज। और अपने आप को देखिए, जस्ट अ पॉइंट ऑफ लाइट, एक चमकता हुआ सितारा, shining in the center of the forehead. के द्वारा हल्के से उसको देखने का प्रयास कीजिए। मैं एक चैतन्य शक्ति हूँ, मैं आत्मा, ज्योति स्वरूप इस प्रकृति के बीच विराजमान।
इस शरीर की मालिक हूं। अपने ओरिजिनल स्वरूप में मैं आत्मा शांत स्वरूप हूं। शांति जिसको मैं हर जगह ढूंढ रही थी, ये तो मेरी अपनी नेचर है, मेरी अपनी प्रॉपर्टी है, मेरा अपना संस्कार है। शांति के वाइब्रेशंस मुझ आत्मा से निकल चारों तरफ फैल रहे। जैसे सूर्य की किरणें चारों तरफ रोशनी फैलाती है, वैसे ही मुझ आत्मा से भी शांति के वाइब्रेशंस मुझसे निकलकर चारों ओर फैल रहे हैं। मैं आत्मा धीरे धीरे पुनः इस दुनिया की तरफ आ रही हूँ, इस कर्म क्षेत्र पर अपने कॉस्ट्यूम में धीरे धीरे पुनः अपने स्थान पर आकर बैठ जाती हूँ, लेकिन इस स्मृति के साथ कि मैं कौन हूँ, मैं कैसी हूँ और मैं किसकी हूँ। ओम शांति। ट्राय करत राहिलो आणि फायनली ऑगस्ट 2019 मध्ये मला ब्रेक थ्रू मिळाला. त्याच्यानंतर करून एक हळूच आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करायचंय. आपण आता जे ग्रॅटिट्यूड लिहिलंय केसांसाठी, नाकासाठी, डोळ्यांसाठी, अलगद अलगद हळूवार एक एक अवयवाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. लक्ष केंद्रित केलं की तेवढी तिथे आपली एनर्जी जाणार आणि त्या त्या ठिकाणी तिथे आपल्याला धन्यवाद केसांसाठी, धन्यवाद डोळ्यांसाठी, धन्यवाद कानासाठी, धन्यवाद होठांसाठी एक लक्ष केंद्रित करत करत त्याला मनातल्या मनात आभार व्यक्त करायचा आहे आणि आपल्याला परमेश्वरांनी दिलेल्या या सुंदर सुदृढ आरोग्यदायी शरीरासाठी आभार व्यक्त करायचे. या सगळ्या अवयवांमुळं आज आपण आपलं जीवन खूप सुंदर जगत आहोत. आपण सगळ्या त्या जीवनातला प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करत आहोत. निरोगी आहोत, चालू शकतो, फिरू शकतो, सगळीकडे जाऊ शकतो. आपल्या जीवनातला प्रत्येक प्रत्येक सण हा सेलिब्रेट करतो आहे. सो या सुदृढ शरीरासाठी मी माझ्या परमेश्वराचे मनातून आभार व्यक्त करते. माझा प्रत्येक अवयव अतिशय छान रीतीने काम करतोय. माझ्या शरीरातला प्रत्येक सेल हा खूप छान काम करतो आहे. परमेश्वरा, या सुदृढ सुंदर शरीराच्या दिलेल्या भेटवस्तूसाठी मी तुझी मनातून आभार व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. डोळे उघडायचे. खूप सुंदर, खूप मस्त वाक्यरचना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय मॅम, खूप छान. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच.
आभारी आहोत मॅडम. थँक्यू मॅम, थँक्यू. छान होतं. सॉरी, इन्स्टंटच एकदम असं धन्यवाद विचार धन्यवाद. केल्यामुळे पटकन दुसरंच काहीतरी ते आलं, पण छान झालं मेडिटेशन. छान प्राजक्त झालं. कुठे गेली? मॅम आहे, मी कॅमेरा बंद केलाय अच्छा बॅटरीच्या रेंजमुळे. ओके ओके. येस, थँक्यू. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू मॅम. वाव मोमेंट शेअर करूया. माय वाव मोमेंट इज दॅट काल माझ्या मिस्टरांना ऑफिसमध्ये अॅन्युअल जे गिफ्ट मिळतं त्याच्यामध्ये चांदीचा मोठा कॉइन मिळाला. किती ग्रॅमचा आहे ते नाही वा माहिती. वाव. काल लक्ष्मी मातेचं केलं ना. येस. आणि सेकंड वाव मोमेंट मला काल माझ्या माहेरून चांगलं असं म्हणजे आईबद्दल थोडं लिटिल बिट इम्प्रूव्हमेंट झाली असं मला फोन आला. तर मला त्याही माझं सगळ्यात बेस्ट वाव मोमेंट तीच होती की काल माझी आई थोडीशी फोन केल्यावर अगं बेटा एवढं बोलली. कारण ती मला ओळखत नव्हती, तर ऍटलीस्ट बेटा म्हटलं तर मला ते खूप आनंद झाला. वाव. छान. Blessings त्यांना पण. माझ्यासाठी वाव होतं काल मी माझ्या जुन्या मैत्रिणींशी फोन करून गप्पा मारल्या. माझ्यासाठी खूप वाव मोमेंट्स होता. वाव. माझ्यासाठी वाव मोमेंट आहे, काल आम्ही फिनिक्स मॉलला गेलो होतो. खूप फिरलो आणि येताना परत मस्त खायला खाऊन आणि वेगळा म्हणजे असा मानसीचा स्पेशल गोळा खाल्ला आम्ही. वाव. वा वा वा. वाव, खूपच मस्त. छान. खूप छान. सगळ्यांनी ट्राय करा, खूप छान आहे. माझी वाव मोमेंट कालची, माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी ऑमलेट बनवलं. आम्ही दोघांनी पण खूप एन्जॉय केला. वाव. वाव. ज्योती मॅम. माझ्यासाठी वाव मोमेंट होती. माझ्या भाचीने मला बिर्याणी, व्हेज बिर्याणी आमच्या सगळ्यांसाठी पाठवली होती. ते आम्ही एन्जॉय केलं. व्हेरी नाईस. थँक्यू तिच्यासाठी. काल माझ्या मुलीसाठी पण एक वॉव मोमेंट होती जी प्राजक्ताने तिला सरप्राईज दिलं होतं. थँक्यू प्राजक्ता. वाव. थँक्यू मम्मी. येस. आणि माझ्यासाठी वाव मोमेंट होतं की काल मी कीर्ती मॅमच्या घरी गेलेली आणि मॅम कडून म्हणजे मॅमने माझ्या मुलाचे अगदी एवढे भरभरून लाड केलेत की तो खूप एन्जॉय, त्याने खूप एन्जॉय केला आणि त्याला खूप छान वाटलं. सो इट वॉज वाव मोमेंट फॉर मी. माझ्यासाठी हे की मी कीर्ती मॅमशी बसून बराच वेळ आम्ही डिस्कशन केलं, गप्पा मारल्या आणि तसंच त्याचं सुद्धा त्याने त्याने याचं त्याचं त्याचं पण व्यक्त केलं. सो इट वॉज अ वाव मोमेंट फॉर मी. काल मी माझ्या आजोबांना भेटलो होतो आणि आम्ही इतक्या गप्पा मारल्या. मला रात्री 1 वाजलं तरी सुद्धा मला गप्पा काय थांबल्याच नाहीत. घरी यायला मला 1:30 वाजलाय. त्यामुळे वाव. मस्त. तरी Physical therapy. त्यांचं संपलंच नव्हतं बोलणं. खूप 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 बरं वाटलं. आय एम सो येस. थँकफुल. मॅजिकल तृप्ती, वैशाली, अस्मिता, स्वप्नील. स्वप्नील वाव मोमेंट शेअर करा. काल जेवण केलं तुम्ही? माझ्यासाठी वाव मोमेंट हा आहे की मी गुजराती आहे. माझ्याकडे चालेल. काकी सासू राहायला आली आहे, तर मी त्यांचं व्यवस्थित सांभाळ केला. त्यांना पण आवडलं की असं त्यांना वाटलं होतं की ही नाचून कशी सांभाळेल वगैरे काय. तर त्यांनी स्वतः कौतुक केलं की म्हणजे हित्तू नाव आहे माझ्या मिस्टरांचं. तर त्यांनी खूप चांगली बायको निवडली आहे. जिला वा. ती सुगरण आहे, तिला सगळंच येत आहे आणि मी म्हणजे त्यांची सेवा वगैरे पण केली तर त्यांना खूप ब्लेस वाटलं की इथे येऊन मी सुखी झाले. तो वाव, ग्रेट माझ्यासाठी ग्रेट. स्वतःसाठी त्यांनी स्वतःहून मला म्हणणं हे माझ्यासाठी वाव आहे. खूप छान. काल अर्चना. मी काल माझ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटसाठी गेले होते. तर तिथले जे थेरपिस्ट आहे त्यांनी मला खूप छान आध्यात्मिक मार्गदर्शन केलं. ही माझ्यासाठी खूप छान गोष्ट होती काल. व्हेरी नाईस. सुंदर. जयश्री, स्वप्नील, अस्मिता अँड ब्लिसफुल.
तुम्हाला बोलायचं आहे? अदरवाईज आपण मग मीटिंग एंड करूया. आम्ही काल स्वप्नील, सर्वजण फॅमिली मिळून बाहेर गेलो होतो जेवण करण्यासाठी. खूप एन्जॉय केलं सर्वांनी. व्हेरी नाईस. स्वप्नील झोपले का काय? ते व्हिडिओ ऑन केलेला नाहीये लिहिता लिहिता. पकडा गया कोई तो. रेकॉर्डिंग स्टॉप करूया. हो चालेल. ओके मॅम. धन्यवाद.